नेर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशनच्या प्रांगणात रमजान ईद, महावीर जयंती, हनुमान जयंती, रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती या निमित्ताने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार असे म्हणाले की शांततामध्ये सांगण्यात आलेल्या सूचनेचे गांभीर्य दिसून आलेले नाही. शिवजयंतीमध्ये कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवल्या गेलेत, परंतु आता माझी सहनशीलता संपलेली आहे. वरील दिलेल्या उत्सवात जयंतीला डीजे तर नेर शहरात येऊच देणार नाही. एवढे प्रयत्न करूनही कुणी डीजे वाजवला तर त्याच्यावर 353, 180 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कार्यवाहीनंतर डीजे पोलीस स्टेशनमध्ये लावल्यानंतर मला कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी, अमुकजी तमुकजींनी फोन करू नये. डीजेसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर भी कारवाई करणार. आजची ही बैठक औपचारिकता नसून युद्ध पातळीवर काम करणार, असे अनिल बेहराणी यांनी त्यांच्या भाषणातून शांतता समितीमध्ये मत व्यक्त केले. यावेळी मंचावर नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी, वीज कंपनीच्या अभियंता स्मिता रामटेककर, पोलीस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे मंचावर विराजमान होते. तसेच गणपती मठ संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र चिरडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषणप्राप्त बापूराव रंगारी, जफर एन खान, शोभा कोठारी, पत्रकार सदाशिव नरोटे, प्रवीण पाटमासे, किशोर वंजारी, निलेश वहाने, शांतता समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी, पोलीस कर्मचारी, नगरसेवक, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार व गावातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये द स्टिंग ऑपरेशन न्यूजला आलेल्या बातमीचा प्रभाव दिसून आला. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता अर्जुन राठोड, संजय गोरे यांनी अथक परिश्रम घेतले. नमस्कार, मी पी.आय. बेहराणी, नेर ठाणेदार. सर्व भाविकांना आणि सर्व भक्तांना, सर्व मुस्लिम बंधूंना येणाऱ्या रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आगामी सण जे आहेत, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, महावीर जयंती आहे आणि आंबेडकर जयंती आहे, बाबासाहेब आंबेडकर जयंती. या जयंतीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, सर्वांनी अत्यंत आनंदी महोत्सव पार पाडायचा आहे. कोणत्याही प्रकारचं डीजेचं वाद्य हे लावू नये, हे सर्वांना आमच्या वतीने सूचना आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे तसे गायडन्स आहेत, गाईडलाईन आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करण्यासाठी तत्पर आहोत. परंतु तुमच्या वतीने जर कोणी लावले नाही तर आम्हाला कारवाई करण्याचा मौका मिळणार नाही. प्रत्येकाने सतत विवेक बुद्धीचा वापर करायचा आहे आणि शांततेच्या आणि सौजन्यतेच्या वातावरणामध्ये सर्व सण साजरा करायचे आहे. धन्यवाद. ओके सर. नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.